हॅलो नमस्कार, मी नीता आणि पुन्हा एकदा आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। आणि सगळ्यात आधी तर खूप खूप थँक्यू। पहिल्यांदा इन्स्टावर मला इतके सगळे मेसेजेस आले। सध्या मी नवरात्राचे व्हिडिओज अपलोड करते आहे तिकडे आणि तुमचे इतके सारे मेसेजेस आहेत तिकडे तर आहेच, पण यूट्यूबमध्ये मला तुझं डेली रूटीन बघायला आवडतं, तेच शेअर करत जा अशाही रिक्वेस्ट आलेले आहेत, असेही मेसेजेस आलेले आहेत। सो खरंच थँक्यू। आणि म्हणूनच स्पेशली आज मी तुमच्यासाठी माझं मॉर्निंग टू आफ्टरनून रूटीन शेअर करणार आहे। तर आज काय ना, अश्विनला जायचं आहे ऑफिसला। रियांश तर सकाळीच स्कूलला गेला आहे आणि कधी कधी अश्विनचं असं असतं की कॉल लवकर असतो, त्यामुळे त्यांना लवकर ऑफिसला जावं लागतं। म्हणून पटकन सकाळची आंघोळ करून घेतली आणि आंघोळ केल्या केल्या पहिले नाश्ता रेडी केला। ते बरं की मटकी मी भिजत टाकली होती, मोड आलेली होती मटकी आणि ती पटकन बनवली। त्यावर मस्त असा कांदा घातला, कोथिंबीर घातली, टोमॅटो आज नव्हता, तो मला आज संध्याकाळी आणायला जायचं आहे थोडंफार सामान। तर अश्विन नाश्ता करून ऑफिसला गेले। 9:15 वाजले होते, 9च्या दरम्यान ते गेलेले। त्यानंतर झाडून तर माझं झालं होतं, पण आज नवमी आहे, घर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि थोडंसं फ्रेश वाटायला हवं, कारण नवमीची तशी माझी काही स्पेशल पूजा तर नसते, पण तरी थोडंसं का होईना एक घरात थोडं छान वाटायला हवं। आणि ही पहिल्या दिवशी काढलेली रांगोळी अजूनही जसच्या तशी आहे। घरात फुलं नव्हती आणि गाडी नसल्यामुळे मी बाहेरही जाऊ शकत नव्हते, म्हणून खाली जाऊन सोसायटीमधून थोडीशी फुलं घेऊन आली आणि आता पूजेची तयारी। तर नेहमीप्रमाणे रोज जशी पूजा करते तशीच पूजा केली आहे, फक्त आज जरा वेगळ्या आरत्या असतात। 5 आरत्या मी म्हणते आणि आता धूप दीप लावून आरतीसुद्धा झालेली आहे। तुम्हाला नेहमीप्रमाणे आरती दिली आणि बघा अशा प्रकारे पूजा झालेली आहे। रांगोळी मी ही अशी का काढते तर काय होतं ना, हे जे प्लाय आहे किंवा माझ्या ज्या टाईल्स आहेत त्यावर लाल रांगोळी किंवा मग पिवळी कुठलीही रांगोळी काढली की त्याचे डाग उमटतात, म्हणून मी ती रिस्क घेत नाही। आणि आता सध्या रांगोळी घरात काढणं बंद आहे, म्हणून बाहेर थोड्याफार रांगोळ्या काढल्या जातात। तर अशी पूजा झाल्यानंतर नेहमीप्रमाणे म्हणजे माझ्या सवयीप्रमाणे बाप्पाचा फोटो जो डोअरवर लावलेला आहे त्याचीही एकदा पूजा करते। उंबरठ्याची पूजा मी आज केलेली नाही आहे, कारण ती होत राहते जेव्हा मला वाटतं की आज करावी, असं नेहमीच होते असं नाही आहे। जेव्हा माझी इच्छा होते तेव्हा मी करते आणि प्रत्येक गोष्ट ना जेव्हा आपण आपल्या इच्छेनुसार करत असतो तेव्हाच ती चांगली होते। जेव्हा आपल्या इच्छेविरुद्ध आपल्याला गोष्टी कराव्या लागतात, मनाविरुद्ध कराव्या लागतात, एकतर त्या चांगल्या होत नाही किंवा मग त्या बिघडतात तरी। म्हणूनच जेव्हा आपलं मन होतं, जेव्हा आपल्याला छान अशी पूजा करावी वाटते आणि ज्या दिवशी अजिबातच वाटत नाही त्यानुसार ना आपल्या मनानुसार कामं करावीत असं मला वाटतं। इतकी हवा चालत होती, तुळस तर माझी जशी आडवीच होत होती, म्हणजे एका साईडनी पूर्ण झुकली। मला भीती वाटत होती की ती तुटायला नको, त्याला एकदा बांधावं लागेल। आणि त्यानंतर पूजा वगैरे झाल्यानंतर माझा नाश्ता करायचा राहून गेलेला, कारण अश्विनला लवकर जायचं होतं म्हणून त्यांनी एकट्यानेच नाश्ता केला। नाहीतर होतं असं की मीही सुद्धा माझी सगळी कामं सोडून त्यांच्यासोबत नाश्ता करायला घेते, पण म्हटलं नाही, आज नवमी आहे, आज पूजा पहिले झाली पाहिजे आणि त्यानंतर बाकीची सगळी कामं। नाहीतर आमचं गप्पा मारत मारत नाश्ता करणं होतं, तेवढाच थोडासा वेळ मिळतो जेवताना, नाश्ता करताना, हाच वेळ असतो ज्यामध्ये गप्पा होतात। असो, आता नाश्ता करून घेते आणि नाश्ता करता करता थोडा वेळ TV बघते। कधी कधी खूप कामं असतात, पण आपल्याला वाटतं की थोडंसं निवांत बसूनही स्वतःसाठी वेळ द्यावा, स्वतः थोडंसं निवांत बसून कधीतरी एन्जॉय करावं, मग तो नाश्ता असू देत किंवा कुठलंही काम असू देत। पण आता कामं आपली संपणारच नाही आहे, म्हणून TV बघता बघता जी कोथिंबीर आणलेली 2 ते 3 दिवसापासून अश्विनने आणून ठेवलेली, पण ती निवडणंच झालेलं नव्हतं, जेव्हा लागत होती त्यातूनच तोडून घेत होती, फायनली ती आता तोडून ठेवते। काही भाज्या खूप आवडीच्या असतात आणि काही भाज्या मन नसतानाही त्या खाव्या लागतात आणि मोस्टली हे सगळं ना लहानपणी जास्त होतं। अगदी मोजक्याच भाज्या असतात ज्या आपल्याला नेहमी खाव्याशा वाटतात आणि तसंच आता रियांशचं सुद्धा आहे, अगदी मोजक्या भाज्या आहे त्या तो खातो। तर आज मी वांग्याचं भरीत न बनवता असं बैंगन भाज्या
थोडासा चिरा मारून घेतला आहे, असं जे भरिताचं वांगं असतं त्याला. आणि त्यानंतर थोडेसे मसाले जे आपण नॉर्मल भाजीमध्ये टाकतो ना, तिखट, मीठ, हळद, गरम मसाला, धने पावडर, हळद, ते सगळं मिक्स केलं. त्यामध्ये थोडासा रवा टाकला आणि हे वांग्याचे जे काप आहेत ज्याला थोडासा चिरा मारून घेतला आहे, जसं आपण फिशसाठी करतो त्याचप्रमाणे याला सगळा मसाला लावून घेतला आणि थोडं तेल टाकून ना मस्त तव्यावर असं परतून घ्यायचं. आणि रियांश अजिबातच वांगं खात नाही, तर आज किंवा कधीतरी जेव्हाही अशी त्याच्या बिना आवडीची भाजी असते त्यात मॅगी मसाला घातला आहे किंवा आज काहीतरी स्पेशल केलं आहे किंवा ही भाजी देऊन त्याच्यासाठी आणखी काहीतरी गोडाचं किंवा आणखी काहीतरी स्पेशल करायचं, असं करून काहीतरी लाडीगोडी लावून त्याला ह्या भाज्या सध्या तरी खाणं चालू आहेत त्याच्या. अगदी एखादीच तो काप खाईल किंवा अगदी थोडीशी भाजी खाईल, पण त्यातूनच त्याला एक सवय लागेल थोडी थोडी. आपलंही असंच व्हायचं, त्यावेळी आपल्याला काही भाज्या आवडायच्या नाही, पण आता आपण सगळ्या भाज्या खातो. होईल त्यालाही हळूहळू सवय, पण अशी काहीतरी लाडीगोडी लावून किंवा कशाचं तरी ना मस्का लावून कधी कधी अशा मुलांना काहीतरी करावं लागतं, कारण त्यांच्यासाठी वेगळ्या भाज्या करणं किंवा नेहमीच डाळ पोळी किंवा मग शेजवान पोळी तो खातो, पण ते चांगलं नाही आहे. म्हणून आता सध्या माझं असं चालू आहे. आणि मॅगी मसाला त्याला खूप आवडतो, नुसतं तसाही दिला तर तो खातो. म्हणून ना प्रत्येक भाजीत मॅगी मसाला टाकला असं मी सर्रास त्याला सांगते आणि म्हणूनच इतकी टेस्टी झाली आहे असं म्हणते. आणि त्याला ते खरंसुद्धा वाटतं म्हणून तो खातोही. तर असं तुम्ही बनवून बघा. भरीत तर आपण खातोच आणि सगळ्यांच्या आवडीचं असतं भरीत, पण लहान मुलांना भरीत जर आवडत नसेल तर असं बैंगन भाज्या याला म्हणतात. अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि खूप मस्त लागते. फिश सारखी बनते आणि खूप कमी वेळ आणि कमी तेलात बनते. बघा किती मस्त कलर आलेला आहे आणि खायला सुद्धा ना तेवढीच टेस्टी लागते. नक्की करून बघा. तर काय झालेलं, थोडे कडधान्य मी भिजत ठेवलेले आणि उद्या आहे दसरा, तर थोडे काबुली चना मला भिजत टाकायचा होता, पण ऑलरेडी हे 2 कडधान्य आहे आणि एकदा का फ्रीजमध्ये ते ठेवले की मग त्याची आठवणच राहत नाही. कधी कधी 3 ते 4 दिवस ते तसेच राहून जातात. आणि मीच तुम्हाला सांगत असते की नवीन वस्तू घरात आली की आपल्याकडची जी जुनी वस्तू आहे जी आपल्या कामाची नाही आहे ती टाकून द्या. कितीतरी दिवसापासनं हे जे कप आहेत ते आणलेले आहेत आणि ते तसेच प्लॅटफॉर्मवर पडून होते. फायनली ज्यामध्ये थोडंफार माझं क्रॉकरी युनिट आहे. ॲक्च्युली प्रॉपर असं क्रॉकरी युनिट नाही आहे, कारण तेवढं सामानच मी त्यात ठेवत नाही, सगळ्या वस्तू त्यात भरलेल्या असतात. तर त्यात काही कप होते आणि मला आठवणच नव्हती की हे कप माझ्याकडे आहे. मला वाटतं की यातले काही कप मी वापरलेसुद्धा नाही आहे, पण त्याची साईजही अगदी छोटी होती आणि ठीक आहे म्हटलं जाऊ दे, आठवण राहिली नाही. आता तर काय करणार आहे, हे जे नवीन कप आहेत ते मी आतमध्ये ठेवले आणि जुने सगळे कप काढून ना ज्या मावशी येतात, खूप चांगल्या आहेत माझ्याकडच्या मावशी, मस्त गप्पा मारतात आणि एखाद्या वेळी लवकर या म्हटलं किंवा थोडीशी भांडी जास्त असली तरी काहीच म्हणत नाही. तर त्यांच्यासाठी हे कप काढून ठेवले आणि असं काही थोडंफार दिलं ना तर त्या काहीच न म्हणतात, घेऊनही जातात. आणि आता स्टीलच्या कढया आणल्या होत्या त्या तर मी वापरायला काढल्या, पण माझ्याकडे या ज्या दुसऱ्या कढया होत्या ज्या मी आधी वापरत होते त्याही मी त्यांना देणार आहे. तर हे सगळं सामान त्यांच्यासाठी काढून ठेवते, त्याही खुश होतील. आणि झालं तर उद्याच देते, उद्या दसरा आहे किंवा मग दसरा झाल्यानंतर देईल, पण हे सगळं मी त्यांच्यासाठी काढून ठेवलं आहे. स्वयंपाक म्हणजेच किचनचं काम माझं पूर्ण आवरलं होतं आणि थोडा वेळ होता. म्हटलं थोडीशी साफसफाई आपण या वेळेत करू शकतो. या रूममध्ये तशी साफसफाई जास्त करायची गरज पडत नाही, कारण या रूममध्ये जास्त येणं होत नाही आणि म्हणूनच ही रूम जास्त विस्कटलेली नसते, धूळ वगैरे जास्त नसते, कारण अश्विन इथे दिवसभर काम करत असतात म्हणून आमची ही ये जा इथे जास्त नसते. पण म्हटलं की हे जे वरचे शेल्फ आहेत, काही ड्रॉवर्स आहेत, त्यामध्ये खरंच काय ठेवलं आहे हे एकदा बघावं. तर सगळ्या कामाच्या वस्तू ठेवल्या होत्या त्या एकदा चेक केल्या आणि जशास तशा ठेवल्या. त्यानंतर सोफा मला जशाचा तसा क्लीन लागतो. सोफा जरा जरी बिघडलेला असला आणि मला कंटाळा आला असेल, एकतर मी सोफ्यावर बसत नाही, तो तसाच ठेवते किंवा मग लगेचच्या लगेच सोफा टाईट करून घेते. आणि म्हणूनच माझं असं कवर घेण्याचं रिझन हेच आहे, कारण मला सोफा ना टाईट वाटतो. ते जे नॉर्मली टाकायचं कवर असतं ते कितीही नाही म्हटलं तरी उठता बसता सरकतं किंवा हलतं जागचं, म्हणूनच मला असं कवर हवं होतं. आणि घरात जर लहान मुलं असतील तर मग सोफ्याच्या कवरची वाटच लागते.
ह्याचंच कवर मी इतकं टाईट करूनही रियांश बसल्यानंतर काय माहिती तो काय करतो, पण ते विस्कटतं आणि नॉर्मल कवर असेल तर ते तर दिवसातून कितीच वेळा करावं लागत असेल. तर सगळं करून झाल्यानंतर रियांशला खालीच त्याची बस येते, त्याला घेऊन आले. आणि रियांश घरी नसला किंवा लहान मुलं घरी नसले ना की थोड्या वेळासाठी खरंच थोडंसं घर ना साफ आणि शांत वाटतं, वस्तू जागच्या जागी वाटते. पण आपण आता ही गोष्ट जर मोठ्या लोकांना सांगितली तर ते आपल्याला म्हणतात की तुम्हीही असंच केलेलं, मग तुमची लहान मुलंही असंच करेल, ते नाही करणार तर कोण करणार. आपल्यालाही माहिती आहे की त्यांचं हे वयच आहे, पण आपल्याला असं वाटतं की आहा किती छान आहे ना घर, मस्त साफसुथरं, अगदी जागची वस्तू जागी. रियांश आला की थोड्याफार वस्तू इकडे तिकडे होतात, त्याचं नाचणं, उडणं, मस्ती करणं. आत्ताही बघा आल्यानंतर त्याचा हात पाय काही ना काहीतरी चालूच असतं. एकतर तो उडी तरी मारेल, गोल तरी फिरेल, सामान काय आहे सगळं वर काढेल, असं चालू असतं. पण एक चहलपहल असते. तो असला ना घरी, तो नसला म्हणजे खरंच घर शांत वाटतं. आणि आजारी पडला तर अजूनच नकोसं वाटतं, म्हणजे खूप मोठं वाटायला लागतं घर. सो आता आलाय, त्यानंतर तो जेवेल आणि असंच आमच्या गप्पा गोष्टी चालू राहतील. सगळ्यात आधी तर स्कूलमध्ये काय झालं, काय मजा केली, कोण काय बोललं, हे सगळं सांगत असतो. तर सध्या डान्स प्रॅक्टिस चालू आहे, तर त्याचं काय चालू होतं हे तो सांगत होता मला. आणि हे करता करता थोडा वेळ गेला. त्यानंतर आता त्याला जेवायला देते आणि तासभर हा स्पेशली त्याचा वेळ असतो टी व्ही बघण्यामध्ये किंवा काहीतरी करण्यामध्ये, असा तो वेळ घालवतो. आणि त्यानंतर मग आमचा स्टडीचा वेळ असतो. सो असं होतं आजचं मॉर्निंग टू आफ्टरनून रुटीन. कसं वाटलं नक्की सांगा आणि आवडलं असेल तर लाईक करा. चला मग उद्या भेटूया. बाय.